जे नक्की सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि मराठा आंदोलक आता सीएसएमटी स्थानकामध्ये सुद्धा आहे। दोन दृश्य आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकावर कशा प्रकारे मराठा आंदोलक जे आहेत ते भगवा उपरण घालून वेगळाच एक उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय। जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। लोकल मधून आता हे बांधव जे आहेत ते मराठा बांधव सीएसएमटी परिसरात दाखल व्हायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली। काल रात्री देखील सीएसएमटी स्थानकात मराठा बांधवांनी आश्रय घेतला होता। आंदोलक आता ट्रेनने सुद्धा मुंबईकडे आलेले आहेत। आपण पाहतो की लोकल ट्रेनने सुद्धा बरेचसे मराठा आंदोलक जे आहेत ते यामध्ये सहभागी होत आहेत। फक्त गावाकडून आलेले किंवा राज्यातल्या इतर कानाकोपऱ्यातून आलेलेच नाही तर मुंबई आणि परिसरामध्ये असलेले मराठा आंदोलक हे लोकल ट्रेनने आता इथे दाखल होत आहेत। आझाद मैदानावर हे सगळे जातील। आपण थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आता मुंबई आणि परिसरातले जे मराठा बांधव आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी लोकल ट्रेनना प्रवास करून इथे येत आहेत। निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर काल आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगेंनी आवाहन केलेलं होतं आपली वाहनं जी आहेत वाशी टोल नाक्यावरती पार्किंग करा आणि आपण पाहतोय की लोकलनं हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते आता सीएसएमटी स्थानकामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मनोज जरांगेंच्या नावानं घोषणाबाजी देत हा सगळा सीएसएमटीच्या सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती मराठा आंदोलकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। मोठ्या उत्साहामध्ये हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत आपण पाहतोय की सीएसएमटी स्थानकामध्ये आलेले पाहायला मिळतात। समोरच्या बाजूला आपण पाहतोय की हलगीच्या ठेक्यावरती हे सगळे मराठा बांधव नाचताना पाहायला मिळतात। या सगळ्यांची एकच मागणी आहे। काल आपल्याला माहिती आहे की पावसामुळे मराठा बांधवांची मोठी अडचण जी आहे ती झालेली होती। त्यामुळे वाशीच्या ज्या ठिकाणी पोलिसांनी अधिकृत पार्किंग केलेलं आहे त्या पार्किंगमध्ये वाहनं पार्क केल्यानंतर काल मनोज जरांगेंनी आवाहन केलेलं होतं की आपण वाहनं त्याचबरोबर मुक्कामाच्या ठिकाणाहून सकाळी मिळेल त्या वाहनाने या आणि वाशीवरून आपण पाहतोय की लोकलच्या ट्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी हे मराठा बांधव सीएसएमटी स्थानकामध्ये जमलेले आहेत। बाहेर रस्त्यांवरती सुद्धा मोठी गर्दी आहे। त्यामुळे प्लॅटफॉर्मवरतीच हे सगळे मराठा बांधव आपण पाहतोय की जमलेले पाहायला मिळतात। या सगळ्या मराठा बांधवांची एकच मागणी आहे ती म्हणजे मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी पूर्ण करा। आणि आपण पाहतोय की सगळे जवळपास 10 ते 12 प्लॅटफॉर्मवरती आपल्याला गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण पाहतो की मराठा आंदोलकांची गर्दी सीएसएमटी स्थानकावरती हळूहळू वाढत चाललेली आहे। मनोज जरांगेंकडून काय आवाहन केलं जातं काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर कदाचित या प्लॅटफॉर्मवरती फक्त मराठा आंदोलकांची गर्दी आली तर मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या लोकल धारकांना याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागू शकतो, कारण गर्दीतनं वाट काढणं हे मुंबईकरांना अवघड बनू शकतं। त्यामुळं रेल्वे प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून आपण पाहतोय की बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती वाढवण्यात आलेला आहे। मात्र गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे की पोलिसांना सुद्धा गर्दी आवरणं कठीण जाते, कारण आपण पाहतोय की तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि हा सगळा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मुंबई पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढवलेला आहे, कारण प्लॅटफॉर्मवरती गर्दी नियंत्रणात आणावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात। आणि आपण पाहतो की सीएसएमटी स्थानक हे संपूर्णतः मराठा बांधवांनी या ठिकाणी गर्दीनं भरून गेलेलं पाहायला मिळतंय। बाहेरच्या बाजूला सीएसएमटी स्थानकाच्या चौकामध्ये चक्काजाम जे आहे ते मराठा आंदोलकांनी केलेलं होतं। मात्र सध्या आपण पाहतो की मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकामध्ये जमत आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मिळेल त्या वाहनानं एक सध्या लोकल जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि या लोकलच्या माध्यमातूनच सगळे मराठा बांधव आझाद मैदानाच्या दिशेनं या ठिकाणी येत आहेत। सध्या आपण